नमस्कार मंडळी, मी सपना. फेस्टिव्ह सिरीज दिवाळी स्पेशल व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बऱ्याच दिवसांपासून मी तुमच्यासोबत माझं मेकअप रुटीन शेअर केलं नाहीये, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं रिसेंट मेकअप लर्निंग जे आहे ते शेअर करणार आहे. पण आजचा व्हिडिओ इज अबाउट लिटल बिट ऑफ एव्हरीथिंग, आणि त्यामुळेच व्हिडिओ थोडासा लांब झालाय आणि तो अजून जास्त लांब होऊ नये यासाठी मेकअप मधले मी फक्त माझे जे मेजर लर्निंग हायलाइट्स आहेत तेवढेच तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर इंटरनेटनी, दॅट इन्क्लूड्स मी ऑल्सो, आपल्याला मेकअप करताना काही स्टेप्स शिकवल्यात आणि त्या स्टेप्सनुसार सगळ्यात पहिले चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावलं जातं, त्यानंतर दुसरा थर जातो प्रायमरचा, आणि या 2 थरांनंतर स्पेशली अंडर आय एरिया करता आपल्याला तिसरा थर लावायला लागतो आणि तो असतो कलर करेक्टरचा. त्यानंतर चौथा थर लावला जातो तो म्हणजे फाउंडेशनचा, आणि त्यानंतर 5वा थर लावला जातो कन्सीलरचा, आणि त्यानंतर 6वा थर लावला जातो तो म्हणजे ट्रान्सलुसंट पावडरचा, जेणेकरून कन्सीलर अंडर आय एरियावरती क्रीज नाही होणार. पण आता या सगळ्या प्रोसेसमध्ये होतं काय की आपल्या चेहऱ्याच्या तुलनेत अंडर आय या एरियामध्ये म्हणजे डोळ्यांच्या खालच्या भागामध्ये मेकअपचे ॲडिशनल लेयर्स चढवले जातात. या लेयर्समुळे अंडर आय एरियामधली डेप्थ कमी होते आणि ते जवळपास गालांच्या उंची एवढे दिसतात, आणि त्या व्यतिरिक्त आपले डोळेही बारीक दिसायला लागतात. आणि यात जर तुमचा चेहरा माझ्यासारखा असेल, म्हणजे गाल जर तुमचे गुबगुबीत असतील, तर ते अजून जास्त गुबगुबीत वाटायला लागतात. अँड दॅट्स एक्झॅक्टली वाय तुम्हाला मेकअप करायला आवडत नाही. मेकअप केल्यानंतर तुमचा चेहरा तुम्हाला स्वतःचा वाटत नाही. यू डोंट फील लाईक युअरसेल्फ. त्यामुळे चेहरा आर्टिफिशियल वाटतो, सुजल्यासारखा वाटतो, मोठा वाटतो, ब्रॉड वाटतो, आणि तुमचे गाल जर गुबगुबीत असतील तर ते अजून जास्त गुबगुबीत दिसू लागतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या स्टेप्स चुकीच्या आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण या सगळ्या स्टेप्स प्रत्येक फेस कटवरती सूट होतील असंही नाही. ज्या स्टेप्स एका फेस कटवरती शोभून दिसतात त्या दुसऱ्या फेस कटवरती सुद्धा तितक्याच शोभून दिसतील असं नाहीये. ज्यांचा चेहरा उभा आहे, म्हणजे ज्यांच्या चेहऱ्याला उंची आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती अंडर आय एरियामध्ये 6 लेयर्सचा मेकअप छान दिसतो. पण जर तुमचा चेहरा माझ्यासारखा ओव्हल किंवा राऊंड किंवा गुबगुबीत गालांचा असेल तर मात्र तुमच्या चेहऱ्यावरती हा 6 लेयर्सचा अंडर आय एरियामधला मेकअप कदाचित छान नाही दिसणार. तर सुरुवातीला तुम्हाला जो मी माझ्या मेकअप लर्निंगबद्दलचा पॉईंट बोलले तर तो हाच पॉईंट होता की प्रत्येक फेस कटनुसार तुमच्या लाइकिंगनुसार मेकअपच्या स्टेप्स बदलू शकतात. तर आता पुढे पाहूयात मी माझ्या चेहऱ्यावर मला सूट होईल असा मेकअप कसा करते ते. दीज डेज काजळापासून मी माझ्या मेकअपची सुरुवात करते. इथे मी के ब्युटीची वॉटरप्रूफ काजळ पेन्सिल वापरली आहे. माझे आईज एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळे मी शक्यतो आय मेकअप अवॉइड करते, पण जेव्हा कधी काही लावायचं असतं आय चूज माय प्रॉडक्ट्स व्हेरी केअरफुली. ही काजळ पेन्सिल माझी मोस्ट फ्रिक्वेंट यूज होणारी आहे. सॉफ्ट, इंटेन्स ब्लॅक आणि क्रीमी ॲप्लिकेशन आहे याचं. काजळ कुठलंही असो ते स्मज होतं हे माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून लक्षात आलं आहे, आणि त्यामुळेच मेकअपची सुरुवात मी काजळ लावून करते. म्हणजे थोडं स्मज झालं की मेकअप सुरू होण्याच्या आधी आपल्याला ते या प्रकारे असं क्यूटिपवरती काढून घेता येतं आणि मग पुढचा मेकअप सुरू करता येतो. म्हणजे पुढचा मेकअप जो आहे तो फ्लॉलेस दिसतो. आणि हीच ती फर्स्ट स्टेप ज्यामुळे तुमचे अंडर आईज ऑलरेडी जर डार्क असतील तर पुढे जाऊन ते अजून जास्त डार्क होणार नाहीत, आणि मग ते डार्क अंडर आईज लपवण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रॉडक्ट पण वापरायला लागणार नाहीत. फाउंडेशनमध्ये मी वापरलं हे नार्सचं अरुबा शेड नंबर 6. याचे मी साधारण 2.5 पंप घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि या फाउंडेशनचे डॉट्स मी या प्रकारे माझ्या अंडर आय एरियापासून ते पूर्ण चेहऱ्यावरती या प्रकारे लावून घेतले. बऱ्यापैकी लिक्विडी टेक्स्चर आहे या फाउंडेशनचं, पण माझ्या स्किनचा एक्झॅक्ट मॅच कलर आहे हा. शिवाय बिल्डेबल कव्हरेज आहे याचं, वाटलं तर तुम्ही कव्हरेज वाढवू सुद्धा शकता. पुढे ब्रशच्या मदतीने या प्रकारे हे डॉट्स मी माझ्या चेहऱ्यावरती छान स्प्रेड करून घेतले. माझ्या चेहऱ्यावरती स्लाइट ब्लॅक अंडर आय इफेक्ट आहे, पण तो या फाउंडेशनने इनफ कव्हर होतोय असं मला वाटतंय. आणि जो उरलेला डार्कनेस असतो त्यावरती मी अशी ही ट्रान्सलुसंट पावडर लावते पफच्या साहाय्याने, म्हणजे जो उरला सुरला डार्कनेस आहे अंडर आय एरियावरती तो पण ब्राईटन अप होईल. आणि तुम्ही इथे पाहू शकता की अंडर आय एरियामध्ये सुद्धा व्यवस्थित कव्हरेज मिळालं आहे, आणि मला वाटतं माझ्या चेहऱ्यासाठी एवढं फाउंडेशन आणि ट्रान्सलुसंट पावडर अंडर आय एरियामध्ये सुद्धा इनफ आहे. सो माझी दुसरी टिप आहे की मेकअपचे स्टेप्स फॉलो करायच्या म्हणून प्रोडक्ट्स वापरू नका किंवा विकत घेऊ नका. तुमच्या चेहऱ्याची गरज, त्यावरचा काळपटपणा आणि तुमची आवड या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग मेकअप करा. नेक्स्ट आयब्रोजसाठी वापरली मी NYXची मायक्रोटिप असलेली ब्राउ पेन्सिल. आयब्राऊज फिल करताना मी फक्त आयब्राऊजच्या सेंटरमध्ये फिल करते आहे. सुरुवातीला आणि शेवटी मी फक्त आउटलाईन करते आयब्राऊजला, तुम्ही पाहू शकता. यामुळे आयब्राऊज खूप जास्त मेडअप पण नाही वाटत, पण तरीही चेहरा उठावदार दिसतो. आयब्राऊज केलेली साईड आणि न केलेली साईड यामधला फरक बघून तुमची ही गोष्ट लक्षात येईल. या पद्धतीने तुम्ही आयब्राऊज ड्रॉ केले की मेकअप केल्यासारखंही नाही वाटणार आणि तरीही चेहऱ्याचे फीचर्स शार्प दिसतील. यानंतर मी वापरलं कलरपॉपचं हे आय शॅडो पॅलेट. यातली आपण फक्त या 2 न्यूड शेड्स वापरणार आहोत. यातली आधी ही लाइटर शेड आपण घेऊ ब्रशवरती आणि ती पूर्ण आपल्या आयलिडवरती या प्रकारे ब्रशने लावून घ्यायची आहे.
अगदी लाईट, हलका फुलका पण तरीही फ्रेश आणि फेस्टिव्ह लुक हवा आहे मला, आणि त्यामुळेच मी आयलिड्सवरती फक्त असा एक पिंकिश ग्लो येईल अशी ही न्यूड शेड लावली आहे. फक्त एवढीशी पिंक शेड जरी तुम्ही डोळ्यांवरती आयशॅडो म्हणून लावलीत तरी संपूर्ण चेहऱ्यावरती एक हेल्दी ग्लो दिसतो. पण ही शेड न लावलेली साईड तुम्ही बघू शकता, अदरवाईज किती प्लेन दिसतोय चेहरा ते. आणि त्यामुळेच मी तुम्हाला फेस्टिवल्समध्ये तर नक्की सांगेन की तुम्हाला एरवी आयशॅडोज लावायला आवडत नसतील तरी फेस्टिवल्समध्ये असा पिंकिश किंवा न्यूडिश टोन तुम्ही आयशॅडो म्हणून डोळ्यांवरती लावलात तर हाच हेल्दी ग्लो तुम्हाला मिनिमम मेकअपमध्येही फेस्टिव्ह आणि फ्रेश दिसण्यासाठी खूप मदत करेल. यानंतर आता यातली दुसरी डार्कर न्यूड शेड आय सी मी, ही मी डोळ्यांच्या आउटर व्हीवरती लावून घेणार आहे. ही दुसरी शेड थोडीशी डार्कर न्यूड शेड आहे, यामुळे डोळ्यांना थोडीशी डेप्थ मिळेल. हिला फक्त डोळ्यांच्या आउटर व्हीवरती लावणार आहोत आणि छान ब्लेंड करून घेणार आहोत. या प्रकारे दोन्ही शेड्स छान एकमेकींसोबत ब्लेंड करून झाल्या की आता हा सेम ब्रश घ्यायचा, त्याला बोटांच्या मध्ये असं प्रेस करायचं आणि आता या ब्रशवरती जे कलर्स उरले असतील ते आपण डोळ्यांच्या खालच्या या वॉटर लाईनला सुद्धा लावून घेऊ. यामुळे डोळ्यांना इन टर्म्स ऑफ हेल्दी ग्लो दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट, दॅट हेल्दी ग्लो डोळ्यांना ओव्हरऑल सगळीकडे सारखा दिसेल. अँड अगेन या दोन्ही शेड्ससाठी तुम्हाला हेच पॅलेट वापरायला पाहिजे आयशॅडोचं असं बिलकुल नाही. तुमच्याकडे ऑलरेडी असलेल्या पॅलेटमधनंही तुम्ही सिमिलर इफेक्ट तयार करू शकता. नेक्स्ट आता या सेम पॅलेटमधली ही साईड टू साईड शिमरी शेड आपण वापरणार आहोत. तर ही शिमरी शेड या प्रकारे मी अशी बोटावरती घेतली आणि ती आपल्या आयलिडच्या आपल्याला सेंटरवरती लावायची आहे. आणि सेंटरवरती लावल्यानंतर आपल्याला बोटांच्या साहाय्याने ती पूर्ण आयलिडवरती या प्रकारे पसरवून घ्यायची आहे. अगदी फेदर लाईक इफेक्ट आहे या शेडचा. इट्स नॉट टू लाऊड, इट्स नॉट ओव्हर द टॉप, इट्स देअर बट नॉट टू मच देअर. आता तुम्हाला या पॉईंटला ते किती कळतंय मला माहिती नाही, पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे पुन्हा एकदा नक्की एक्सप्लेन करेन. नेक्स्ट लिपस्टिक लावण्याआधी मी नेहमी माझे लिप्स लिपस्टिक पेन्सिलनी असे ड्रॉ करून घेते आणि ते लिप्स ड्रॉ करण्यासाठी मी नेहमीच ही डार्क ब्राऊन कलरची लिप पेन्सिल वापरते. लिप्स या प्रकारे असे ड्रॉ करून घेतले की लिपस्टिक लावण्यासाठी तुम्हाला एक क्लॅरिटी मिळते. लिपस्टिक लावण्यासाठी एक डेझिग्नेटेड एरिया तयार होतो आणि त्यानंतर लिपस्टिक जास्त उठून सुद्धा दिसते. नेक्स्ट इज वन ऑफ माय फेवरेट मेकअप प्रॉडक्ट, ही क्रीमी हायलायटर स्टिक बाय न्यूड स्टिक आणि याची शेड आहे बबली बेब. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की जस्ट एक स्ट्रोकनी किती ग्लो आलाय चेहऱ्यावरती. गालांच्या हायेस्ट पॉईंटवरती, नोज ब्रिजवरती मी या प्रकारे ही हायलायटर स्टिक फिरवून घेतली. या स्टिकच्या एंडला असा ब्रशसुद्धा येतो की जो वापरून तुम्ही हे हायलायटर स्किनमध्ये छान ब्लेंड करू शकता. खूप नॅचरल फिनिश आहे याचं. मला हिवाळ्यामध्ये क्रीमी प्रॉडक्ट्स वापरायला आवडतात, म्हणजे क्रीम प्रॉडक्ट्स वापरायला आवडतात, तर त्यातलं माझं हे वन ऑफ द फेवरेट हायलायटर आहे. फेस्टिवल्समध्ये आपल्याला सगळ्यांनाच चेहऱ्यावरती जो नॅचरल ग्लो हवा असतो तो या हायलायटरच्या साहाय्याने खूप छान मिळतो असं मला वाटतं. लास्टली हा सगळा मेकअप जो आपण आत्ता केला तो चेहऱ्यावरती छान लॉक करण्यासाठी मॅकचा मेकअप फिक्सचा स्प्रे मी चेहऱ्यावरती मारला. या मेकअप स्प्रेमुळे केलेला मेकअप चेहऱ्यावरती छान सेट होतो आणि त्याला तुम्हाला वारंवार टचअप करायची सुद्धा गरज पडत नाही. अँड विथ दिस द मेकअप पार्ट इज डन. आता बोलूयात स्टार ऑफ द व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओत मी नेसणाऱ्या साडीबद्दल. प्रत्येक दिवाळीत माझा प्रयत्न असतो की किमान एक तरी हँडलूम साडी मी विकत घेईन. मागच्या वर्षी मेटॅलिक कलरची हँडलूम टिश्यू सिल्क साडी मी विकत घेतली होती आणि मग या दिवाळीसाठी मी विकत घेतली ही एक्सक्लुझिव्ह पीस ऑफ प्युअर सिल्क हँड ओवन बुट्टी बालुचारी साडी. ही संपूर्ण साडी हातमागावरती बनवलेली आहे, हँड ओवन आहे, प्युअर सिल्क आहे आणि सिल्क सर्टिफाईड सुद्धा आहे. या साडीवरती ऑल ओव्हर तुम्हाला जी बुट्टी डिझाईन दिसतीये, पदरावरती जी डिझाईन दिसतीये त्याला बंगाली भाषेमध्ये कडवा मोटिव्स असं म्हणतात. हे बुट्टी मोटिव्स जेव्हा सिल्क धाग्यांमध्ये बनवले जातात तेव्हा त्यांना बालुचारी म्हणतात आणि जेव्हा हे बुट्टी मोटिव्ह जरीच्या धाग्यांमध्ये बनवले जातात तेव्हा त्यांना स्वर्णचुरी म्हणतात. हे कडवा मोटिव्ह तुम्हाला कलकत्ता कॉटन साड्यांवरती पाहिल्याचं आठवत असेल. साधारण 200 वर्षांपूर्वी भारतातल्या पश्चिम बंगाल या प्रांतात मुर्शिदाबाद या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव होतं बालुचार आणि या छोट्याशा बालुचार गावामध्ये या साडीच्या कलेचा उगम झाला आणि त्या गावावरूनच या साड्यांना बालुचारी हे नाव मिळालं. भागीरथी नदीच्या काठी वसलेलं हे बालुचार नावाचं गाव, बालू म्हणजे वाळू आणि चार म्हणजे नदीचा काठ, अशा या नदीकाठी वसलेल्या गावातल्या आर्ट फॉर्मला नाव मिळालं बालुचारी. इजंट दिस इंटरेस्टिंग अँड व्हेरी फॅसिनेटिंग. या आर्ट फॉर्ममध्ये रामायण आणि महाभारतातले काही विशेष प्रसंग शिवाय काही शुभ शकुन विणकामाच्या साह्याने साकारले जात. पुढे मुघल आणि ब्रिटिश काळात यात काही बदल झाले आणि या साडीला आजचं रूप मिळालं. भारतात असे अजूनही कितीतरी आर्ट फॉर्म्स आहेत की देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य जनतेपर्यंत फारसे पोचलेले नाहीत. याच्या साडीच्या सिल्कची क्वालिटी अगदी नजरेने सुद्धा टिपता येण्यासारखी आहे. या साडीवरचं नाजूक नक्षीकाम, बुट्टी डिझाईन, ज्याला मी तुम्हाला सांगितलं की कडवा मोटिफ असं म्हणतात, हे कडवा मोटिफ इतकं नाजूकपणे साकारलं आहे साडीवरती, इतकी सुंदर रंगसंगती आहे की अविश्वसनीय वाटतं की हे हाताने बनवलेलं आहे. मी तरी सिल्क साडीचा हातमागावरती बनवलेला हँड ओव्हन इतका सुंदर पीस याआधी कधीच पाहिला नव्हता.
दिस वन इज वन ऑफ अ काइंड. अगदी विलक्षण आणि अचंबित करणारी अशी ही कलाकृती आहे असं मी म्हणेन. फेस्टिव्ह सीझन जरी संपला असला तरी वेडिंग सीझन ऑलरेडी सुरू झालाय. त्यामुळे या वेडिंग सीझनमध्ये तुम्ही जर सिल्क साड्यांची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या अतिशय युनिक आणि वन ऑफ अ काइंड अशा हँडलूम प्युअर सिल्क बालुचारी साडीच्या खरेदीचा विचार नक्की करा. डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. टू ऑनर दिस ब्युटिफुल डीप ग्रीन कलर ऑफ दिस साडी मी ठरवलं की या साडीसोबत इतर कुठले नेहमीचे दागिने पेअर करण्यापेक्षा या साडीला कॉम्प्लिमेंट करेल अशी ग्रीन स्टोन ज्वेलरी पेअर करावी. माझ्याकडे हा एमरेल्ड ग्रीन टोन मधला चंकी नेकलेस होता. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे असे ओव्हर साईज जरा आकाराने मोठे असे ग्रीन स्टोन आहेत या नेकलेसला आणि त्याचमुळे कदाचित तो मला फारसा वापरावा असाच्या असा असं कधी वाटलं नाही. घेतल्यापासून मी त्याला फक्त मला काहीतरी याला मेकओव्हर करायचा याच उद्देशाने ठेवून दिला होता आणि आता या नेकलेसला बाहेर काढून त्यावर काम करण्याची वेळ आली होती. सर्वात पहिले तर या नेकलेसचं हे सेंटरचं रेक्टँगल पेंडंट जे आहे ते मी आधी वेगळं करून घ्यायचं ठरवलं. उरलेलं संपूर्ण नेकलेस मी साईडला ठेवून देते. त्याला परत कधीतरी पुढच्या प्रोजेक्टमध्ये वापरू. आत्तापुरतं आपण फक्त हे सेंटरचं पेंडंट वापरू. आता या सेंटरच्या पेंडंटमध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत. मला हा सेंटरमधला हा छोटा जो स्टोन आहे तो काढून वेगळा करायचा आहे. आता आपल्याकडे आहे हा रेक्टँगल शेपचा स्टेटमेंट स्टोन की ज्याला मागच्या बाजूने असे 3 लूप्स आहेत. 1, 2 आणि 3 असे 3 लूप्स आहेत या स्टेटमेंट स्टोन पेंडंटला. आता याला पुढच्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे वापरायचं आहे की साईडच्या 2 लूप्समध्ये आपल्याला साखळी चेन टाकायची आहे आणि मधल्या या सेंटर लूपमध्ये आपल्याला एक छोटीशी लटकन सुद्धा घालायची आहे. तर आधी आपण लटकन घालून घेऊ मधल्या या सेंटर लूपमध्ये. मगाशी आपण पेंडंट सुटं केल्यानंतर मधला राऊंड स्टोन काढून टाकला होता आणि त्याच्या खालचा एक स्टोन आपल्याकडे उरला होता. तो सेम पीस मी वापरणार आहे आता इथे. तो फक्त आपण वरती घेतला आहे. सेंटरला मी याला पुन्हा एकदा अटॅच करून देते. हा सेकंड पीस अटॅच केल्यानंतर आता याही पेंडंटच्या खाली आपल्याला अजून एक छोटंसं पेंडंट ॲड करायचं आहे आणि त्यासाठी मी हे सिमिलर एमरेल्ड ग्रीन कलरचं नेकलेस ऑर्डर केलं आणि त्याचं पेंडंट सुद्धा त्याच्या चेनमधनं सुटं केलं आणि आता हे पेंडंट आपण आधीच्या 2 स्टोन्ससोबत अटॅच करणार आहोत. ज्वेलरी मेकिंगच्या किटमध्ये अशा छोट्या छोट्या मेटल कड्या मिळतात. त्यातली एक कडी या शेवटच्या पेंडंटच्या टॉप पार्टला या प्रकारे अशी अटॅच करायची आणि आता अडकवलेल्या या कडीसकट हे छोटं पेंडंट आपल्याला वरच्या 2 पेंडंट्सना अटॅच करायचं आहे. आणि आता हे तिन्ही पेंडंट एकमेकांशी अटॅच केल्यानंतर एक सलगसं असं एक लॉंग पेंडंट आपलं तयार झालंय जे असं दिसतंय. आणि आता या लॉंग पेंडंटला आपल्याला एक चेन अटॅच करायची आहे. तर मी ही 16 इंचाची एक गोल्ड टोन चेन इथे घेतली आहे. या चेनला एका बाजूने असं हुक आहे आणि दुसऱ्या बाजूने अशी कडी आहे. या हुक आणि कडीला एकमेकींशी लॉक करून आपण नॉर्मली ही चेन घालतो. आता ही कडीच्या बाजूची जी एक्स्ट्रा चेन आहे ती आपण कट करून काढून टाकू आणि आता चेनच्या या एंडला सुद्धा आपण एक हुक अटॅच करू. आणि आता तुम्ही पाहू शकता या चेनच्या दोन्ही एंड्सना अशा प्रकारे हुक अटॅच झालेत आणि आता हे दोन्ही बाजूला अटॅच केलेले हे जे हुक्स आहेत ते आपल्याला या लॉंग पेंडंटच्या दोन्ही साईडला या प्रकारे असे अडकवायचे आहेत. आणि ते अडकवून झाले की आता आपलं एक सबंध नेकलेस तयार झालं आहे की ज्याचं ओपनिंग पुढच्या बाजूने असेल. तर अशा प्रकारे आपला मेकअप करून झाला आहे. साडी डिसाईड करून झाली आहे. साडीसोबत मॅचिंग नेकलेस सुद्धा तयार आहे. आता शोधायचं आहे मॅचिंग ब्लाऊज. साडी ही अशी सुंदरशी डीप ग्रीन कलरची आहे. मी तुम्हाला सांगितलंच. एरवी जेव्हा मला अशा डीप ग्रीन कलरच्या साडीवरती ब्लाऊज पेअर करायचा असतो माझा मोस्ट गो टू ब्लाऊज जो तुम्ही बघितला आहे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये मी खूपदा दाखवत असते हा व्ही नेकचा ब्रॉड व्ही नेकचा स्लीवलेस ब्लाऊज मी पेअर करत असते. पण जेव्हा हिवाळ्यातल्या स्टायलिंगची गोष्ट येते म्हणजे दिवाळी हिवाळ्यातच येते किंवा कुठलाही फेस्टिव्ह सीझन वेडिंग सीझन हे मोस्टली आपल्याकडे हिवाळ्यातच येतात तर त्यावेळी कम्फर्टसाठी म्हणून मी फुल स्लीव्हचं ब्लाऊज प्रिफर करते. आणि म्हणूनच लास्ट इयर मी तुम्हाला जेव्हा दिवाळीसाठी एक लुक तयार करून दाखवला होता त्यात मी तुम्हाला सब्यासाचीचा हा स्टेटमेंट ब्लाऊज दाखवला होता जो फुल स्लीव्हचा होता. आणि आता मला या डीप ग्रीन कलरच्या साडीवरती मगाशी मी जो तुम्हाला ब्रॉड व्ही नेकचा स्लीवलेस ब्लाऊज दाखवला त्याच एक्झॅक्ट स्टाईलमध्ये पण फुल स्लीव्हचा ब्लाऊज हवा होता. आणि तसा एक्झॅक्ट सेम ब्लाऊज मला मिळाला वृंदा क्लोथिंग स्टुडिओ या इन्स्टा स्टोअरमध्ये. या इन्स्टा स्टोअरकडे मी याआधीही रेडी टू वेअर खूप सारे ब्लाउजेस विकत घेतले त्यातले तुम्हाला खूप सारे आवडले सुद्धा आहेत. त्यांच्याकडे रेडी टू वेअर ब्लाउजेसचं खरंच खूप छान कलेक्शन आहे आणि प्राइसेस सुद्धा खूप रिझनेबल आहेत. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर या वृंदा क्लोथिंग स्टुडिओ या इन्स्टा स्टोअरकडनं मी हा ब्रॉड व्ही नेकचा फुल स्लीव्हचा ग्रीन टोन ब्लाऊज विकत घेतला. या ब्लाऊजचे डिटेल्स व्हिडिओत पुढे जरा वेळात सांगते. राईट नाव इट्स टाइम टू रिव्हील द फायनल लुक.
या लुकमध्ये माझ्या DIY नेकलेसचं पेंडंट जे आहे ते थोडंसं लांबसर होतं, त्यामुळे पदराची माझी आवडती स्टाईल काउल स्टाईलने मी इथे पदर घेतला आहे. पदराच्या या स्टाईलमुळे लांबसर पेंडंट असलेलं हे नेकलेस व्यवस्थित हायलाईट होऊ शकतंय, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. पदराची ही स्टाईल करण्याचं अजून एक कारण म्हणजे पदराच्या या विशेष स्टाईलमुळे ब्लाऊजचा आपला जो ब्रॉड व्ही नेक आहे तो आपल्या डाव्या बाजूने कंटिन्यू होतोय. यामुळे एक सिमेट्रिक कॅनव्हास मिळतो चेहरा हायलाईट व्हायला. या ब्लाऊजच्या कापडाची क्वालिटी आणि शिवणाची फिनिशिंग तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. हा ब्लाऊज या प्रकारे असं प्रिन्सेस कट स्टाईलने शिवलेला आहे. या ब्लाऊजला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या प्रकारे अशा फुल स्लीव्ज आहेत. माझ्या हातांची लांबी मला असं वाटतं वियर्डली थोडीशी जास्त आहे, त्यामुळे मला साधारण 1 इंच या स्लीव्स कमी पडल्यात. बट नेव्हर माइंड, द ब्लाऊज इज स्टील प्रिटी. शिवाय मला टुवर्ड्स द रिस्ट हा 1-1.5 इंचाचा जो गॅप मिळाला आहे तिथे माझं ब्रेसलेट छान हायलाईट होऊ शकतंय, विच इज अ ग्रेट थिंग. या ब्लाऊजला मागच्या बाजूने सुद्धा असा ब्रॉड व्ही नेक आहे आणि बॅक ओपनिंग आहे. या ब्लाऊजमध्ये मी विकत घेतली साईज 34 अँड प्लीज नोट द ब्लाऊज हॅज इट्स ओन पॅडिंग. रेडी टू वेअर ब्लाउजेसमध्ये फिटिंग आणि सायझिंगचा नेहमी घोळ असतो, पण या ब्लाऊजमध्ये स्टाईल आणि फिटिंग दोन्ही परफेक्ट आहे. याच्यात मला अजिबात ऑल्टरेशन करायला लागलेलं नाही. इट्स ब्युटिफुल अँड परफेक्ट ॲज इट इज. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या या DIY नेकलेसचं ओपनिंग या प्रकारे असं समोरच्या बाजूने आहे, पण या समोरच्या ओपनिंगमुळे त्याच्या लुकमध्ये काहीही फरक पडलेला नाहीये, ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. इट इज लुकिंग व्हेरी रिच, एलिगंट अँड क्लासी. DIY केले असं अजिबात नाही वाटत आहे. ओरिजिनल फॉर्ममधल्या नेकलेसमध्ये मल्टिपल बिग साईज स्टोन्स होते, ज्यामुळे नेकलेस चंकी आणि बटबटीत वाटत होतं आणि त्यामुळेच त्याला मी कितीतरी वर्ष घालणं अवॉइड करत होते. पण आता मेकओव्हर नंतर ते चंकी आणि बटबटीत वाटणारं नेकलेस एका एलिगंट नेकपीसमध्ये कन्वर्ट झालंय आणि आता ते अडगळीत नक्कीच पडून नाही राहणार. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही साडी मी यावर्षीच्या दिवाळीसाठी घेतली होती आणि या साडीत आता आपण एक मोनोक्रोम लुक तयार केला, ऑल ग्रीन. पण मला दिवाळीसाठी यात थोडा चटकदारपणा हवा होता आणि त्यासाठीच या डीप ग्रीन कूल टोन साडीसोबत मी पेअर केला हा वॉर्म टोन रेड कलरचा फुल स्लीव्स ब्लाऊज. या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की वॉर्म टोनच्या म्हणजे भडक रंगाच्या साडीसोबत एक कूल टोनचा ब्लाऊज जर तुम्ही पेअर केलात तर भडक रंगाची साडी पाहणाऱ्यांच्या अगदी डोळ्यात आल्यासारखी वाटत नाही, अंगावर आल्यासारखी वाटत नाही. तिथे आपण वॉर्म टोन म्हणजे शेंद्री रंगाच्या साडीसोबत एक कूल टोनचा म्हणजे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पेअर केला होता, ज्याला आपण व्यावहारिक भाषेत कॉन्ट्रास्ट मॅच म्हणतो. त्यायोगे आपण लुकचा बॅलन्स साधला होता. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कूल टोनच्या साडीसोबत म्हणजे हिरव्या रंगाच्या साडीसोबत पुन्हा एकदा कूल टोनचा हिरव्याच रंगाचा ब्लाऊज मॅच केला आणि ते एक मोनोक्रोम पेअरिंग तयार केलं. उन्हाळ्यात असे कूल टोनचे मोनोक्रोम लुक खूप सुंदर दिसतात, पण आत्ता मला हिवाळ्यातला म्हणजे दिवाळीसाठीचा या हिरव्या साडीमधला एक फेस्टिव्ह लुक तयार करायचा होता आणि त्यामुळेच या गर्द हिरव्या रंगाच्या कूल टोन साडीसोबत मी अगदी एक्स्ट्रीम कॉन्ट्रास्ट म्हणजे वॉर्म टोनचा अगदी डीप रेड कलरचा हा ब्लाऊज पेअर करायचं ठरवलं. फॉर सम रिझन रेड आणि ग्रीन फार कमी वेळा पेअर केलं जातं. अगदी युनिक, लाईव्हली आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी कॉम्बिनेशन आहे हे. तुम्ही पण हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून पहा. हा टॉप मी इथे अमेरिकेतच एका एशियन मार्केटमध्ये विकत घेतलाय. माझ्या मते हा चायनीज ट्रेडिशनल ड्रेसमधला टॉप पार्ट असावा. समोरच्या बाजूने या टॉपला की होल नेकलाईन आहे आणि की होलच्या स्टार्टिंगला असं ब्रोच लाईक एक छोटंसं डिझाईन सुद्धा दिलेलं आहे आणि मागच्या बाजूने या प्रकारे अशी क्लोज नेकलाईन आहे याची. एरवी मी हा टॉप आहे तसाच वापरला असता, पण आता मला हा साडीसोबत पेअर करायचा आहे आणि साडीसोबत पेअर करण्यासाठी या टॉपची समोरची बाजू ज्याला असा की होल नेकलाईन आहे आणि अशी छोटीशी डिझाईन सुद्धा आहे, तर ही संपूर्ण पुढची बाजू मी साडीसोबत पेअर करताना अशी या प्रकारे मागच्या बाजूने केली. थोडक्यात काय तर हा टॉप साडीसोबत पेअर करताना मी समोरची बाजू पाठीमागून येईल आणि पाठीमागची बाजू पुढून येईल या प्रकारे घातला. या ब्लाऊजला समोरच्या बाजूने की होल व्यतिरिक्त असं स्ट्रिंग डिटेलिंग पण होतं. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं तर ते डिटेलिंग मागच्या बाजूला घेतल्यामुळे त्याला ब्लाऊज सारखा फील आलाय आणि मागच्या बाजूचा हा प्लेन बनगळा नेकलाईन पुढच्या बाजूने घेतल्यामुळे एक नीट आणि क्लीन लुक मिळालाय आपल्याला पुढून. या प्रकारच्या नेकलाईनना बनगळा नेकलाईन, मॉक नेकलाईन, हाय नेकलाईन, झिरो नेकलाईन अशी बरीच काय काय नावं आहेत. इव्हन काही ठिकाणी महाराणी नेकलाईन सुद्धा म्हणतात याला. आणि या प्रकारच्या प्युअर सिल्क साड्यांमध्ये तर ही नेकलाईन ॲक्च्युली महाराणीचं लुक देते. या प्रकारच्या नेकलाईनचा अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे दिसत नसली तरी हा लुक शूट करत असताना इथे प्रचंड थंडी होती आणि आता ती अजून जास्त वाढली आहे. भारतात सुद्धा दिवाळीच्या दरम्यान थंडीला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळेच या प्रकारचे बंद गळा आणि फुल स्लीव्हचे ब्लाऊज त्या काळात खूप कम्फर्टिंग असतात. नेक्स्ट पॉईंट म्हणजे बऱ्याचदा या प्रकारच्या प्युअर सिल्क साड्यांसोबत नक्की कुठला ब्लाऊज पेअर करावा याबद्दल अनेक प्रश्न असतात. कालांतराने साडीसोबत आलेला मॅचिंग ब्लाऊज जो आपण शिवलेला असतो तो पुढे होत नाही आणि मग त्या साड्या पडून राहतात, फारशा नेसल्या नाही जात.
त्यात जर तुम्ही भारतात राहत असाल तर काही ना काही सोय होते, पण जर तुम्ही माझ्यासारख्या भारताबाहेर राहत असाल तर साडीसोबत ब्लाऊज पेअर करणे हा एक मोठा प्रश्न असतो. हा पर्टिक्युलर पॉईंट मी माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितला आणि आता पुन्हा एकदा सांगते की या प्रकारच्या प्युअर सिल्कच्या साड्यांसोबत जर कुठला ब्लाऊज सगळ्यात जास्ती चांगला दिसत असेल तर तो असतो सॅटिन सिल्कचा. तुम्ही भारतात राहा, भारताबाहेर राहा, तुम्हाला प्युअर सिल्कच्या साड्यांसोबत काय मॅचिंग करावं, काहीतरी नवीन हटके मॅचिंग करायचं, जुनं ब्लाऊज होत नाहीये, तर अशा सगळ्या प्युअर सिल्कच्या साड्यांसोबत तुम्ही डोळे झाकून एक सॅटिनचा ब्लाऊज पेअर करा. इट विल लुक दी बेस्ट. सॅटिन या कापडाला वेस्टर्न मार्केटमध्ये सिल्क फॅब्रिक म्हणून विकलं जातं, कारण ते सिंथेटिक सिल्क आहे. सॅटिनच्या कापडाची चमक आणि प्युअर सिल्कच्या कापडाची चमक खूप मिळतीजुळती असते, त्यामुळे तुम्ही जर कलर मॅच केला तर त्यांची जी शाईन असते ती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करते आणि मॅचिंग सुंदर दिसतं. त्यामुळेच तुमचा वयोग्रुप कुठलाही असू द्यात, बॉडी शेप, बॉडी टाईप कुठलाही असू द्यात, तुम्हाला जेव्हा कधी सिल्क साडीवरती कुठला ब्लाऊज पेअर करावा म्हणून प्रश्न पडलाच तर असा हा सॅटिनचा टॉप पेअर करण्याची आयडिया विसरू नका. पुढे आता मी या लुकमध्ये जो नेकलेस पेअर केलाय त्याबद्दल सांगते. हा नेकलेस सुद्धा मागच्या लुकसारखा एमरल्ड ग्रीन स्टोनचा आहे. असे नेकलेस मार्केटमध्ये सहज मिळतात आणि ते वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध असतात. आत्ता तुम्ही स्क्रीनवर जे नेकलेस पाहताय ते आणि मगाशी तुम्हाला लुकमध्ये दाखवलं ते नेकलेस सिमिलर आहे पण सेम नाहीये. या नेकलेसमध्ये आणि त्या नेकलेसमध्ये फरक काय आहे तर या नेकलेसमध्ये गळ्याच्या दोन्ही बाजूने, मागच्या बाजूने जो 1/3 भाग आहे तो तुम्हाला मोकळा दिसेल. जेव्हा आपण असं नेकलेस घालतो की ज्याचं डिझाईन फक्त सेंटरला फोकस आहे, गळ्याच्या दोन्ही बाजूने त्याचं डिझाईन संपून जात आहे, तर अशा नेकलेसेसमुळे बऱ्याचदा लुकचा दर्जा खालावतो. संपूर्ण गळाभर नेकलेस हवा असेल तर तुम्हाला बजेट वाढवायला लागतं. असे संपूर्ण गळा भरलेले डिझायनर नेकलेस खूप एक्सपेन्सिव्ह येतात. तर कमी बजेटमध्ये आपल्याला संपूर्ण गळाभर नेकलेस दाखवायचा असेल तर असाच अजून एक नेकलेस विकत घ्या. आणि आता या दोन्ही नेकलेसचा एक नेकलेस कसा बनवायचा ते दाखवते. अगदी सोपं आहे. नेकलेसची ही एका बाजूची कडी काढायची, त्यातनं साखळी मोकळी करायची. यानंतर दुसरा नेकलेस घ्यायचा आणि दुसऱ्या नेकलेसची सुद्धा एका बाजूची कडी या प्रकारे ओपन करायची आणि त्यातनं साखळी बाहेर काढून घ्यायची. आणि आता त्याच कडीला वापरून आपल्याला हे दोन्ही नेकलेस एकमेकांशी लॉक करायचे आहेत. अँड दॅट्स इट. तुम्ही पाहू शकता एक छान सुंदरसा डिझायनर एक्सपेन्सिव्ह लुकिंग नेकलेस आपला तयार झालाय. आणि आता हा नेकलेस गळ्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत सगळ्या बाजूंनी अगदी भरीव आहे आणि त्यामुळेच तो अगदी डिझायनर वाटायला लागलाय. स्टायलिंग मधल्या या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामुळे एक तर तुमचा लुक डिग्रेड होत असतो किंवा एलिव्हेट होत असतो. सोबत मी ही मॅचिंग स्टेटमेंट रिंग ऍड केली आणि हे मॅचिंग ब्रेसलेट सुद्धा ऍड केलं. इथे या लुकमध्ये आता आपल्या अगदी मनगटापर्यंत फुल स्लीव्स आहेत, तर यावेळी काय करायचंय, ब्रेसलेट स्लीव्सच्या वरतून या प्रकारे घालायचंय. हा सुद्धा अगदी एक छोटासा पॉइंट आहे, पण या प्रकारे जेव्हा तुम्ही फुल स्लीव्सच्या वरतून ब्रेसलेट किंवा तुमचं रिस्ट वॉच घालता, इट लुक्स रिअली रिअली क्लासी. आणि यानंतर आता या व्हिडिओतला या साडीमधला माझा लास्ट लुक. या लुकसाठी मी पेअर केला हा स्टेटमेंट ग्रीन स्टोन मल्टी स्ट्रँड पर्ल चोकर नेकलेस. या प्रकारच्या सिमिलर नेकलेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवली आहे. या साडीचा पदर आणि तिच्या काठामध्ये एक सुंदरसा मोती कलर आहे. या साडीचा डीप ग्रीन कलर आणि काठाचा मोती कलर, यामुळे या साडीवरती हे नेकलेस पेअर करणं इज अ व्हेरी स्मार्ट आयडिया. प्युअर सिल्कची साडी, त्यावरती बनगळा नेकलाईनचा ब्लाऊज आणि त्यावरती हा स्टेटमेंट एमरल्ड ग्रीन स्टोन असलेला पर्ल चोकर नेकलेस. अगदी रॉयल वाईब क्रिएट करणारा हा लुक आहे. दो इट इज व्हेरी सिम्पल अँड मॉडेस्ट लुक, देर इज समथिंग सो एंडेअरिंग अबाउट इट. एमरल्ड म्हणजे पाचू, नवरत्नांपैकी एक. मला या प्रेशियस स्टोन ज्वेलरीजची फार आवड आहे, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय. माझ्या अगदी सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला माणिक म्हणजे रुबी स्टोन वापरून काही लुक्स तयार करून दाखवले होते. ही पिंक कलरची रुबी स्टोन ज्वेलरी रिअल स्टोन ज्वेलरी आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एमरल्ड स्टाईल केलंय ते आर्टिफिशियल आहेत. स्टोन रिअल किंवा आर्टिफिशियल कुठलेही असू शकतात. तुम्ही रिअल स्टोन ज्वेलरी वापरा किंवा आर्टिफिशियल स्टोन ज्वेलरी वापरा, पण ते वापरून जेव्हा तुम्ही कुठलाही लुक तयार करता तो 100% रॉयलच दिसतो. या स्टोन ज्वेलरीजमुळे लुकमध्ये जो ग्लॅमर, रिगल फॅक्टर आणि जी एक चमक येते ती सहजासहजी दुसऱ्या कशाने येत नाही. तुमच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये तुमच्याकडे हमखास असायलाच हवा असा एक नेकलेस म्हणजे हा एमरल्ड ग्रीन स्टोन नेकलेस. यात तुम्हाला रिअल स्टोनमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं तर तुम्ही आर्टिफिशियलमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. असा एमरल्ड ग्रीन नेकलेस तुमच्या कुठल्याही साडीवरती तुम्ही पेअर करू शकता आणि त्यात एक इझिली एक कमी बजेटमध्ये रॉयल लुक अचीव करू शकता. दरवर्षीच्या दिवाळीत जे 3 लुक मी तयार करते त्यात एक असतो चमचमणारा लुक. मागच्या वर्षी ही मेटॅलिक टोनची हँडलूम टिश्यू साडी वापरून मी हा चमचमणारा लुक तयार केला होता. आणि या वर्षीच्या चमचमणाऱ्या लुकसाठी मी वापरली ही हँडलूम प्युअर सिल्क साडी विथ एमरल्ड स्टोन ज्वेलरी. प्रत्येक चमक ही डोळे दिपवणारीच असावी असं काही जरुरी नाहीये. काही चमक डोळे सुखावणारी सुद्धा असू शकते की. आणि आजचे हे 3ही लुक्स त्याचंच उदाहरण आहेत असं मला वाटतं. यानंतर आता आपण सुरुवातीला जो मेकअप केला त्याबद्दल थोडंसं बोलूयात.
स्क्रीनवर आत्ता दिसणाऱ्या दोन्ही फोटोजमध्ये एकच दिवसांचं अंतर होतं, पण मेकअप करण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतोय ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आय अग्री की 3 लेयर्सच्या मेकअपमध्ये अंडर आय एरियामध्ये फुल कव्हरेज नाही आहे, बट दॅट्स व्हॉट मेकिंग इट लुक मोर नॅचरल. चेहरा आणि गाल नॉर्मल दिसत आहेत आणि त्यामुळे मेकअप जास्त लाइकेबल वाटतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोड्या वेळानंतर मेकअप सेट झाल्यानंतर आय शॅडोज जास्त खुलून दिसत आहेत, व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमधले या एका साडीमध्ये मी तयार केलेले तिन्ही लुक्स क्रिएटिव्हली खूप समाधान देणारे होते. हा व्हिडिओ घेऊन यायला मला जरा उशीर झाला, मला माहिती आहे, पण हा व्हिडिओ बनवणं जेवढं मी एन्जॉय केलं, आय होप बघणं तुम्ही तेवढंच एन्जॉय केलं असेल. आणि आता या नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. यू ऑल टेक केअर. आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.